बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना शाबाताचा सलाम. आजचे प्रकटीकरण ह्या मालिकेमध्ये आज आपण विशेष करून 17व्या क्रमांकाचा संदेश पाहणार आहोत आणि त्या संदेशाचं शीर्षक आहे 4 करण्यांचा नाद. बंधू आणि भगिनींनो, आजपर्यंत आपण देवाच्या वचनानुसार हे शिकत आलेलो आहोत की योहानाला झालेलं जे प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किती उपयुक्त आहे. आणि तेच शिक्षण आपण पुढं शिकत असताना किंवा वाटचाल करत असताना आपण नेहमीच देवाकडे जातो, विनंती करतो की देवाने आपल्याला सहाय्य करावं, मदत करावी आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये यावा. तर आज पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की त्यानं आजच्या ह्या अध्ययनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करावं. आपण प्रार्थनेत असू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, आज या समय तू आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलेला आहेस म्हणून उपकार मानतो. शाबाताचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे. ह्या दिवसामध्ये परमेश्वर आम्ही हा दिवस पवित्र पाळण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर. परमेश्वरा, मागत आहोत की नेहमीप्रमाणे तू जसं आम्हाला सहाय्य आणि मदत केलेली आहेस, पवित्र आत्मा तुझा जो आहे तो आमच्यामध्ये पाठवलेला आहेस आणि त्या पवित्र आत्म्याने परमेश्वरास विश्वासाने आणि प्रामाणिकपणे आम्हाला गहन आणि गूढ गोष्टी शिकवलेल्या आहेत. मागत आहोत की त्यानं आज देखील आम्हाला सहाय्य मदत करावी. मागत आहोत परमेश्वरा की तुझं वास्तव्य आम्हाला लाभावं, तुझ्या प्रेमाचा अनुभव आम्हाला घडावा, जेणेकरून ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत त्या गोष्टी आम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करून आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करावी असं होऊ दे. मागत आहोत की तू आमच्या संगती राहा, आम्हा सर्वांना आशीर्वाद दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, हे जे चित्र तुमच्या समोर आहे, ह्या चित्रावरून आपल्याला असं कळेल की 7 मंडळ्या ज्या आहेत त्या 31 इसवी सन पासून म्हणजे पहिल्या शतकापासून येशू ख्रिस्त येण्यापर्यंत कशा कार्यरत असतील. तसंच आपण 7 शिक्क्यांविषयी शिकलो, विशेष करून 6 शिक्के. याच्यामध्ये आपण असं शिकलो की 31 इसवी सन पासून हे शिक्के जे आहेत ते उघडल्यानंतर कोणकोणती परिस्थिती देवाच्या लोकांवरती येते आणि ते 6 शिक्के आजपर्यंत आपण शिकलेलो आहोत आणि त्या 6व्या शिक्क्यामध्ये आज आपण आहोत. येशू ख्रिस्ताचं दुसरे येणं जे आहे तिथपर्यंत जवळपास तो 6वा शिक्का पोहोचतो. तर आज आपण 7व्या शिक्क्याविषयी शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढे वाटचाल करणार आहोत. प्रगटीकरणाचा 8वा अध्याय आणि पहिलं वचन. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासापर्यंत निवांत झाले. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की 7वा शिक्का ज्यावेळेस फोडला जातो किंवा उघडला जातो त्यावेळेस स्वर्गामध्ये अर्धा तास शांतता पसरते. अर्धा तासापर्यंत निवांत झाले म्हणजे थोडक्यात शांतता. कारण की स्वर्गामध्ये सातत्याने स्वर्गदूत जे आहेत ते देवाची स्तुती करत आहेत, भक्ती करत आहेत, त्याचा जय जयकार करत असतात. पण ह्या ठिकाणी अर्ध्या तासासाठी देवाचं वचन म्हणतं की स्वर्गामध्ये शांतता पसरणार आहे. मग स्वर्गामध्ये शांतता का पसरणार आहे? कारण की बंधू आणि भगिनींनो, मत्तय याचा 25वा अध्याय आणि 31वा वचन, मत्तयचा 25वा अध्याय आणि 31वा वचनामध्ये लिहिलं आहे, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल, सर्व पवित्र देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसनावर बसेल. सर्व स्वर्गदूत जे आहेत ते येशू ख्रिस्तासंती त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस या भूतलावरच्या अंतराळामध्ये असणार आहेत. म्हणून स्वर्गामध्ये कोणीही देवदूत नसणार, म्हणून त्या ठिकाणी शांतता असणार आहे. ते अर्ध्या तासासाठी. अर्धा तास बंधू आणि भगिनींनो, आपण एस्केल 4:6 प्रमाणे आणि गणना 14:34 प्रमाणे आपल्याला माहित आहे की 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. भविष्यवाणीसाठी ही गोष्ट लागू आहे. याच्याविषयी आपण दानिएलचा अभ्यास करताना खूप शिकलो. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. तर आता अर्ध्या तासाचा हिशोब जर करायचा तर कसा करायचा?
एक दिवस म्हणजे एक वर्ष. एका दिवसामध्ये 24 तास असतात आणि एका वर्षामध्ये जर 30 दिवसाचा महिना धरला तर 360 दिवस असतात. तर जर हिशोब करायचा तर एक दिवस म्हणजे एक वर्ष, 24 तास म्हणजे 360 दिवस, 12 तास म्हणजे 180 दिवस, म्हणजे थोडक्यात 6 महिने, 6 तास म्हणजे 90 दिवस किंवा 3 महिने, 3 तास म्हणजे दीड महिना किंवा 45 दिवस, 1 तास म्हणजे 15 दिवस आणि अर्धा तास म्हणजे जवळपास 7 दिवस. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की 7 दिवस स्वर्गामध्ये शांतता असेल, कारण की त्या ठिकाणी सर्व स्वर्गदूत जे आहेत ते स्वर्गातून येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस स्वर्ग सोडून त्याच्या संगती ह्या भूतलाच्या वातावरणामध्ये येणार आहेत. म्हणून अर्धा तास म्हणजे 7 दिवस देवाच्या त्या स्वर्गामध्ये शांतता पसरणार आहे आणि 7वा शिक्का ज्यावेळेस उघडला जाईल त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी होतील. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, आपण 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. मंडळीचा विचार केला तर 7वी मंडळी म्हणजे लाउदिकिया मंडळी, ह्या 7व्या मंडळीमध्ये आपण आहोत. तर आता आपण ह्याच्यानंतर असं पाहणार आहोत की करणे जे आहेत त्या करण्यांविषयी आपण शिकायचं आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरण याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले, त्यांना 7 करणे देण्यात आली. कर्णा कशाला दर्शवतो हे आपण पाहूया. जर आपण 7 करण्यांचा विचार केला तर ह्या ठिकाणी बंधू आणि भगिनींना आपल्याला असं कळेल की कर्णा विशिष्ट किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी दर्शवलेला आहे. शास्त्रेचा 7वा अध्याय आणि 16 वचन ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की कर्णा कशाला दर्शवलेला आहे. कारण की आपण आता 7 करण्याविषयी शिकणार आहोत आणि विशेष करून आजच्या संदेशामध्ये 4 करण्याविषयी शिकणार आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला आठवत असेल तर पहा, 7 मंडळ्या शिकायच्या अगोदर आपण त्या 7 मंडळ्यांचा परिचय प्रगटीकरण 1 मध्ये पाहिला आणि मग प्रगटीकरण 2 आणि 3 मध्ये आपण 7 मंडळांविषयी शिकलो. मग त्याच्यानंतर आपण प्रगटीकरण 4 मध्ये स्वर्गामध्ये जे देवाचं सिंहासन आहे त्या सिंहासनाविषयी आपण शिकलो. म्हणजे 31 इसवी सन पासून पुढं काय होईल याच्याविषयी आपण शिकलो. म्हणजे 7 शिक्के जे आहेत ते शिकायच्या अगोदर त्याचा जो परिचय आहे तो परिचय आपल्याला प्रगटीकरण 4 मध्ये मिळाला. मग आपण प्रगटीकरण 5 मध्ये देखील त्या 7 शिक्क्यांची जी गुंडाळी आहे त्या गुंडाळीविषयी आपण शिकलो. मग त्याच्यानंतर आपण 7 शिक्के शिकलो, जे प्रगटीकरणच्या 8व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलं आहे. पण आता 8व्या अध्यायामध्ये आपण 7 करण्यांविषयी शिकणार आहोत. पण जरा मला तुम्हाला सांगू द्या की 7 मंडळ्या असू देत किंवा 7 शिक्के असू देत, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. आता 7 करणे म्हणजे काय? ह्या ठिकाणी शास्त्रेचा 6वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, त्याने त्या 300 लोकांच्या 3 तुकड्या केल्या. गिदोन नावाचा जो व्यक्ती होता त्याने काय केलं? त्यानं 300 लोकांच्या 3 तुकड्या केल्या. त्या सर्वांच्या हातात त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले. रणशिंगे म्हणजे थोडक्यात करणे दिले. त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या. म्हणजे जे घडे होते त्याच्या आत दिवट्या ठेवण्यात आल्या असं देवाचं वचन म्हणतं. आणि तुम्हाला माहित आहे की गिदोननं जी लढाई केली ती लढाई कशी केली? त्या ठिकाणी त्यानं जयघोषाने गिदोनची तलवार आणि येशू ख्रिस्त असं जयघोष करण्यासाठी सांगितलं. आणि ज्यावेळेस लोकांनी त्या तटाभोवती जे शहर त्यांना जिंकायचं होतं त्या शहराच्या भोवती ज्यावेळेस त्यांनी वेढे घातली आणि त्यावेळेस त्यांनी जयघोष केला, त्यावेळेस त्या नगराचे तट पडले आणि त्यांनी ते युद्ध जिंकलं. म्हणजे रणशिंगे जे आहेत किंवा कर्णा जो आहे तो लढाई याला दर्शवतो. स्तोत्र संहिता याचा 98वा अध्याय आणि 6वं वचन. स्तोत्र संहिता 98:6. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजा समोर जयघोष करा. आता ह्या ठिकाणी करण्याचा वापर जयघोष करण्यासाठी देखील केलेला आहे.
म्हणजे देवाची स्तुती आणि भक्ती करण्यासाठी देखील केलेला आहे. म्हणजे करण्याचा वापर कसा केलेला आहे देवाच्या वचनामध्ये पाहायचा, मग आपल्याला कळेल की प्रगटीकरण 8 मध्ये करणे शिकत असताना आपण कोणकोणत्या गोष्टीविषयी विचार केला पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, तसंच आपण पहिले राजाचा पहिला अध्याय आणि 34 वचन वाचूया. तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्याने त्याला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमावे आणि कर्णा वाजवून शल्मोन राजा चिराय हो असे पुकारावे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की कर्णा वाजवणे किंवा करण्याचा जो वापर आहे तो ज्यावेळेस राजा नेमला जायचा त्यावेळेस देखील करण्याचा वापर केला गेला. आणि जर तुम्ही जुन्या करारामध्ये विशेष करून लेवियाच्या पुस्तकामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं पाहायला मिळेल की कर्णा वाजवल्यानंतर म्हणजे कर्णा जो वाजवला जायचा तो प्रायश्चिताचा जो दिवस आहे, प्रायश्चिताचा जो दिवस आहे त्याच्या जवळपास 10 दिवस अगोदरपासून कर्णा वाजवला जायचा आणि त्या करण्याच्या द्वारे लोकांना सांगण्यात यायचं की 7वा महिना 10वा दिवस, 7वा महिना 10वा दिवस जो आहे तो प्रायश्चिताचा दिवस आहे. तर कर्णा वाजवून त्या ठिकाणी लोकांना सांगितलं जायचं की तुम्ही त्या प्रायश्चिताच्या दिवसासाठी तयार व्हा, मनाची तयारी करा. जसं आपण प्रभुभोजन जर पुढच्या आठवडे असेल तर अगोदरच्याच आठवडे आपण प्रभुभोजनाविषयी लोकांना सांगतो जेणेकरून त्यांनी तयारी करावी. बरोबर, तसंच करण्याचा देखील वापर केला जायचा. म्हणजे करण्याचा वापर देवाची स्तुती आणि भक्ती करण्यासाठी, करण्याचा वापर लढाईसाठी, करण्याचा वापर राजा नेमताना किंवा नेमला जायचा त्यावेळेस करण्याचा वापर केला जायचा, किंवा लोकांना एकत्रित करण्यासाठी आणि प्रायश्चिताचा दिवस येत आहे हे सांगण्यासाठी देखील करण्याचा वापर केला जायचा. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण अशा खूप काही गोष्टी पाहतो ज्या करण्याच्या संबंधाने आपण संबंधित अशा आहेत. प्रगटीकरणाचा 8वा अध्याय 3 वचन. मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. आता ह्या ठिकाणी एका देवदूताविषयी लिहिलेला आहे आणि असं लिहिलेलं आहे की देवदूत कुठे आहे तो वेदीच्या पुढे, म्हणजे धूप वेदी जी आहे त्या धूप वेदीच्या समोर तो आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की तो पवित्र जनांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना त्याच्या जवळ आहेत. आता हा देवदूत कोण आहे ते आपण थोडक्यात पाहूया. प्रगटीकरणाचा 8वा अध्याय 4थ्या वचनामध्ये आणखी थोडी माहिती या देवदूताविषयी दिलेली आहे. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनासह देवासमोर वर चढला. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी हा जो दूत आहे, हा जो देवदूत आहे तो देवाच्या समोर आहे आणि त्याच्याकडे प्रार्थना आहेत, पवित्र लोकांच्या प्रार्थना आहेत. मग आता हा देवदूत कोण आहे? म्हणजे थोडक्यात आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की हा देवदूत जो आहे तो मध्यस्थीचं काम करण्यासारखं तो काम करत आहे किंवा कार्य करत आहे. मध्यस्थी जसा असतो तशा प्रकारचा हा देवदूत काय करत आहे? पिता, देव जो पिता आहे आणि पवित्र जन जे आहेत त्यांच्यामध्ये हा आहे. तर हा देवदूत कोण आहे? बंधू आणि भगिनींनो, आपण खूप वेळेस येशू ख्रिस्ताला वेगवेगळी नावं दिलेली आहेत असं आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो. येशू ख्रिस्ताला तारणकर्ता, आम्हा बरोबर देव, येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र, अब्रामाचा वंश, अशी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. आणि येशू ख्रिस्ताला देवदूत देखील म्हटलेलं आहे. आता थोडं आपण पाहूया, याच्याविषयी पाहूया. प्रेषितांच्या कृत्याचा 7वा अध्याय आणि 35 वचन. तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते देवाने अधिकार व मुक्तिदाता म्हणून पाठवले. म्हणजे जे जळतं झुडूप मोशेनं पाहिलं पण ते भस्म झालं नाही, त्या झुडपाच्या द्वारे येशू ख्रिस्त
मोशेशी बोलला, पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी तो देवदूत होता. मग तो देवदूत जो होता ते आपण येशू ख्रिस्त आहे असं म्हणू शकतो, कारण की येशू ख्रिस्तासंती मोशे त्या ठिकाणी बोललेला आपण पाहतो जुन्या करारामध्ये. तर बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त देवदूत त्याला का म्हटलेला आहे, कारण की तो देवदूताचंही देखील काम करू शकतो आणि करतो, म्हणून त्याला देवदूत म्हटलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वेगवेगळी नावं जी आहेत त्याच्यामध्ये देवदूत असं देखील येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. आठवतं का, सोदोम आणि गमोरा यांचा नाश करण्यासाठी 3 देवदूत अब्रामाला भेटले. जर आपण सखोल अभ्यास केला तर त्या 3 देवदूतांपैकी एक जो होता तो येशू ख्रिस्त होता. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरण 8:3 मध्ये, मग आणखी एक देवदूत येऊन वेदी समोर, म्हणजे हा येशू ख्रिस्त जो आहे तो जी वेदी आहे, धूप वेदी, त्या वेदीच्या समोर आहे. हे जे चित्र आहे बंधू आणि भगिनींनो, हे चित्र जर तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जरा लक्ष द्या. ज्यावेळेस आपण पवित्र स्थान जे मोशेनं बांधलं किंवा स्वर्गाच्या राज्यामध्ये जे पवित्र स्थान आहे त्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या पवित्र स्थानाचे 2 भाग आहेत. पहिला भाग जो आपल्या समोर ह्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी 7 दिवट आहेत, मग त्या ठिकाणी भाकरीचा मेज आहे आणि त्या ठिकाणी एक वेदी आहे आणि त्या ठिकाणी जी धूप जाळली जाते ती धूप वेदी ह्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या भागामध्ये मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुमचा तो दुसरा भाग जो आहे त्याला परम पवित्र स्थान असं म्हटलं जातं. तर बंधू आणि भगिनींनो, हा येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गरोहण झाल्यानंतर पवित्र स्थानामध्ये पहिल्या भागामध्ये गेला, परम पवित्र स्थानामध्ये नाही, पहिल्या भागामध्ये गेला, ज्या ठिकाणी तो मध्यस्थी करत आहे. त्या ठिकाणी तो काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. आणि हा जो देवदूत आहे त्याच्याकडं पवित्र लोकांच्या प्रार्थना आहेत असं देवाचं वचन म्हणतं. आता परत एकदा प्रगटीकरणाचा 8वा अध्याय आणि 3रं वचन वाचूया. मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला, त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनासह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. म्हणजे थोडक्यात पवित्र जनांच्या प्रार्थना ह्या येशू ख्रिस्ताकडे देण्यात आल्या, कारण की आपल्याला माहित आहे की मध्यस्थी करणारा फक्त एक आहे. स्वर्गदूत आपल्यासाठी मध्यस्थी करू शकत नाही, कोणताही व्यक्ती आपल्यासाठी मध्यस्थी करू शकत नाही, फक्त येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करू शकतो. आता प्रार्थना, पवित्र जनांच्या प्रार्थना ज्या आहेत त्या प्रार्थना कशाला दर्शवतात ते आपण पाहूया. स्तोत्र संहिता 141 हा जर आपण अध्याय उघडला, स्तोत्र संहिता 141 आणि वचन 2, ह्या ठिकाणी धूप म्हणजे काय, माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. म्हणजे देवाचं वचन म्हणतं की प्रार्थनेची तुलना धूपाबरोबर केलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी धूप वेदी जे आहे किंवा धूप जे आहे, जे धूप हा देवदूत म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे, हे धूप जे आहे हे धूप म्हणजे येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे, स्वतः देखील प्रार्थना करत आहे. कोणासमोर, पित्याच्या समोर. एवढंच नाही तर बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पवित्र जनांच्या प्रार्थना संती किंवा प्रार्थनासह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. म्हणजे पुष्कळ प्रार्थना ज्या पवित्र लोकांच्या आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे पित्यापर्यंत पोहोचतात, येशू ख्रिस्ताच्या द्वारे पित्यापर्यंत पोहोचतात, म्हणून येशू ख्रिस्त मध्यस्थी आहे. आता कोणत्या प्रार्थना हे पवित्र जन करत आहेत, कोणत्या प्रार्थना आठवतं का, प्रगटीकरणाच्या 6वा अध्याय 10वं वचन, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, लोक पवित्र जन, हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. म्हणजे पवित्र जन येशू ख्रिस्ताला थोडक्यात म्हणत आहेत की तू काय कर, न्यायनिवाडा कर आणि मग सूड उगव. आठवतं का, त्यावेळेस आपण म्हणालो की न्याय निवाडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव शासन कोणाला करत नाही, दंड कोणाला करत नाही. तो सूड म्हणजे थोडक्यात तो न्यायी आहे म्हणून तो कोणाला दंड करत नाही. पहिला न्याय आणि मग सूड. म्हणून त्या ठिकाणी आपण 7व्या
प्रगटीकरणच्या 6व्या अध्यायामध्ये शिकलो की आपण सूड उगवायचा नाही, सर्व गोष्टी देवासमोर मांडायच्या. तुम्हाला हे वचन आठवत असेल नक्कीच. तर ह्या ठिकाणी आपण प्रगटीकरणाचा 8वा अध्याय 5वं वचन वाचूया. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरच्या अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. आता देवदूत म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताने ते सोनेरी धुपाटणं म्हणजे सोन्याचं जे धुपाटणं आहे ते घेतलं आणि त्यात अग्नी भरून पृथ्वीवर ते धुपाटणं टाकलं. आता आपण पाहिलं की धुपाटणं हे जे आहे हे मध्यस्थीला दर्शवतं. प्रार्थना, त्याच्यामध्ये त्या धुपाटण्यामध्ये धूप आहे, प्रार्थना आहेत आणि त्या प्रार्थना देव जो पुत्र आहे तो देव जो पित्याच्या समोर मांडत आहे. म्हणजे थोडक्यात धुपाटणं घेऊन ते धुपाटणं कार्यरत ठेवणं, चालू ठेवणं म्हणजे मध्यस्थीचं काम करणं. पण जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की ह्या पहिल्या भागामध्ये जी वेदी तुम्हाला दिसत आहे ती वेदी मध्यस्थी याच्याविषयी आपल्याला सांगते. मध्यस्थी जे आहे याच्याविषयी सांगते. मग आता ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्तानं जे धुपाटणं आहे ते धुपाटणं जे आहे त्याच्यामध्ये अग्नी भरून पृथ्वीवरती ते धुपाटणं टाकलं. म्हणजे काय? आपण अगोदर देखील शिकलो की येशू ख्रिस्त मध्यस्थीचं काम ज्यावेळेस बंद करतो त्यावेळेस तो उभा राहतो. तर ह्या ठिकाणी देखील येशू ख्रिस्त धुपाटणं घेऊन मध्यस्थी करत आहे, पण आता तो ते धुपाटणं जे आहे ते पृथ्वीवरती टाकत आहे. म्हणजे थोडक्यात मध्यस्थीचं काम थोडक्यात थांबवत आहे. पण मध्यस्थीचं काम कोणासाठी थांबवत आहे? आठवतं का बंधू आणि भगिनींनो, आपण 34 इसवी सन बंधू आणि भगिनींनो आठवतं का की 34 इसवी सन मध्ये ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस यहुदी लोकांचा कृपेचा काळ संपला आणि स्तेफनला ज्यावेळेस धोंडमार करण्यात आली त्यावेळेस स्तेफनने येशू ख्रिस्ताला उभं आहे असं पाहिलं. पण त्या ठिकाणी पूर्ण जगासाठी कृपेचा काळ संपला नाही असं आपण शिकलो. फक्त यहुदी लोकांकडून जी सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना जी संधी दिली होती ती सुवार्ता काढून घेण्यात आली आणि बाकीच्या पूर्ण जगाला ती सुवार्ता देण्यात आली. म्हणजे बाकीच्या लोकांनी देखील ती सुवार्ता पूर्ण जगाला सांगावी. तर ह्या ठिकाणी धुपाटणं पृथ्वीवरती टाकणं म्हणजे काय? कोणत्या तरी गोष्टीचा कृपेचा काळ संपणे. आता कृपेचा काळ वेगवेगळ्या ठिकाणी आपण संपलेला पाहिलेला आहे. उदाहरणार्थ शाऊल राजा ज्यावेळेस तो भूत प्रवीण स्त्रीकडे गेला, इंदोर ह्या ठिकाणी भूत प्रवीण स्त्री जी राहत होती तिच्याकडे ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्याचा कृपेचा काळ संपला. म्हणजे थोडक्यात त्याने पूर्णपणे स्वतःला सैतानाच्या हवाले करून दिलं. ते वैयक्तिक कृपेचा काळ त्या वैयक्तिक व्यक्तीसाठी संपला, पूर्ण जगासाठी नाही. मग आकान हा जो मनुष्य होता त्याने सोनं नाणं जे होतं ते आपल्या तंबूच्या खाली लपवून ठेवलं, दडवून ठेवलं आणि त्याच्यामुळे देवाचा क्रोध पूर्ण इस्रायल लोकांवरती भडकला. मग लोकांनी विचार करायला सुरुवात केली की कोणाच्यामुळे हा क्रोध देवाचा आमच्यावरती भडकलेला आहे. आणि नंतर असं कळालं की आकान जो आहे त्याचं कुटुंब जे आहे ते दोषी आहे, कारण की त्यांनी सोनं नाणं आपल्या तंबूच्या खाली लपवून ठेवलं होतं. म्हणून त्या ठिकाणी जमीन उघडली, भूमिकंप झाला, जमीन उघडली आणि पूर्णच्या पूर्ण कुटुंब त्या जमिनीमध्ये जमीनदोस्त झालं. म्हणजे कुटुंबीय नात्याने त्या कृपेचा काळ त्या कुटुंबासाठी संपला. कुटुंबासाठी कृपेचा काळ संपला. मग आपण वैयक्तिक व्यक्तीसाठी पाहिलं, मग आपण कुटुंबासाठी कृपेचा काळ संपलेला असा पाहिलं. मग आपण 34 इसवी सन मध्ये एका देशासाठी कृपेचा काळ संपला असं पाहिलं. पण आता जरा लक्ष द्या, ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की कृपेचा काळ संपला म्हणजे ते धुपाटणं जे आहे ते येशू ख्रिस्तानं पृथ्वीवर ते टाकलं, म्हणजे मध्यस्थी करायचं थांबवलं. आता जरा लक्ष द्या, खूप लोक तुम्हाला सांगतील आणि म्हणतील की 7 करणे जे आहेत ते 7 करणे कृपेचा काळ संपल्यानंतर सुरू होतात असं लोक तुम्हाला सांगतील. कृपा करून असा विचार करू नका. कृपेचा काळ ह्या ठिकाणी धुपाटणं खाली पृथ्वीवरती टाकणे म्हणजे कृपेचा काळ पूर्ण जगासाठी संपला असं नाही. कृपेचा काळ पूर्ण जगासाठी संपला असा त्याचा अर्थ नाही.
कृपेचा काळ कोणासाठी संपला हे ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपल्याला कळेल की येशू ख्रिस्त यायच्या अगोदर 7 पिढा आहेत आणि 7 पिढाच्या अगोदर कृपेचा काळ संपतो, न्याय निवाडा संपतो. त्यावेळेस पूर्ण जगाचा कृपेचा काळ संपतो. तो कृपेचा काळ हा नाही. प्रगटीकरण 8:3 मध्ये जे आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं धुपाटणं घेतलं, एवढंच नाही की तर प्रगटीकरण 8:5 मध्ये वाचतो की ते धुपाटणं पृथ्वीवरती टाकलं. तो कृपेचा काळ येशू ख्रिस्त यायच्या अगोदर पूर्ण जगाला कृपेचा काळ जो संपतो तो नाही. हा कृपेचा काळ विशिष्ट देशासाठी संपत आहे. विशिष्ट देशासाठी संपत आहे. कोणता देश आहे ते आपण थोडक्यात पाहूया. बंधू आणि भगिनींनो, 7 करण्याचा जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की 7 करणे जे आहेत ते जवळपास त्यांची भाषा जी आहे, 7 करण्यांची जी भाषा आहे ती भाषा 7 पिढ्यांच्या सारखी आहे. 7 पिढ्यांच्या सारखी आहे. पण हे 7 करणे जे आहेत ते 7 करणे काय आहेत ते आपण पाहूया. 7 करणे काय आहेत थोडक्यात पाहूया. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण 7 करण्यांचा विचार करतो त्यावेळेस प्रगटीकरण याचा 8वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलंय, तेव्हा देवदूताने धुपाटणी घेऊन त्यात वेदीवरची अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, वीज चमकल्या व भूमिकंप झाला. बघा ही भाषा, वीज चमकणे, मेघांचा गडगडाट, गर्जना होणे, भूमिकंप होणे, ह्या 7 पिढ्यांच्या सारखी भाषा आहे. 7 पिढ्या ज्यावेळेस शिकू त्यावेळेस जवळपास हेच शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. पण आता ह्या ठिकाणी मेघांचा गडगडाट, गर्जना होणे, विजा चमकणे, भूमिकंप होणे, ह्या सर्व गोष्टी कधी अगोदर देवाच्या वचनामध्ये आहेत का याच्याविषयी पाहूया. प्रगटीकरणामध्ये तर वाचतच आहोत, त्याच्या अगोदर कुठं ह्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे का, ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत का ते पाहूया. निर्गम याचा 20वा अध्याय 18 वचन, ज्यावेळेस 10 आज्ञा देवाने दिल्या त्यावेळेस काय झालं. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 18 वचन, मेघगर्जना होत आहेत, विजा चमकत आहेत, कर्णाचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभा राहिले. 10 आज्ञा ज्यावेळेस मोशेद्वारे लोकांना देण्यात आले सिनाय पर्वतावर, सियोन पर्वतावर, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की मेघगर्जना झाली. बंधू आणि भगिनींनो, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लक्ष वेधणाऱ्या गोष्टी आहेत. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा 8वा अध्याय आणि 6वं वचन, मग ज्या 7 देवदूतांजवळ 7 करणे होते ते आपापले करणे वाजवण्यास सिद्ध झाले. ते आपापले करणे वाजवण्यास काय झाले, सिद्ध झाले. पण महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी असा आहे बंधू आणि भगिनींनो की येशू ख्रिस्ताने ते सोन्याचं धुपाटणं घेतलं, त्याच्यामध्ये अग्नी भरली आणि ते धुपाटणं पृथ्वीवरती टाकलं. म्हणजे काय, पृथ्वीवरती कोणत्या तरी देशाच्या कृपेचा काळ संपला. पृथ्वीवरच्या कोणत्या तरी देशाचा कृपेचा काळ संपला. म्हणजे देवानं काय केलं, कृपेचा काळ संपवला आणि त्याला शासन केलं. कारण की आपण ही भाषा वारंवार पाहत आहोत की देव न्यायनिवाडा करतो, कृपेचा काळ संपला, न्यायनिवाडा संपला की कृपेचा काळ संपतो आणि मग 7 पिढा सुरू होतात. याच्याविषयी आपण शिकलो. तोच प्रकार या ठिकाणी की पृथ्वीवरती ते धुपाटणं टाकण्यात आलं, म्हणजे पृथ्वीवरचा एक देशाचा न्याय करण्यात आला. म्हणजे त्या देशावरती विपत्ती किंवा त्या देशावरती पीडा थोडक्यात आणण्यात आल्या. त्या देशावरती पीडा थोडक्यात आणण्यात आल्या कारण की देवाने काय केलं, त्यांचा कृपेचा काळ संपवला. तर जरा लक्ष द्या, आपण काय पाहिलं आतापर्यंत की सोन्याची ही जी धूप वेदी आहे, ही वेदी पवित्र स्थानामध्ये आहे, परमपवित्र स्थानामध्ये नाही. आणि पवित्र स्थान म्हणजे काय, 31 इसवी सन हे चित्र तुमच्या समोर जे आहे ते तुम्हाला ह्याच्यासाठी समोर ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून तुम्हाला स्पष्टरित्या कळावं की पवित्र स्थानाची जी कारकीर्द आहे, परमपवित्र स्थानाची नाही, पवित्र स्थानाची जी कारकीर्द आहे, म्हणजे येशू ख्रिस्त स्वर्गरोहण ज्यावेळेस झाला तो 31 इसवी सन पासून पवित्र स्थानामध्ये मध्यस्थी करत होता. कधीपर्यंत, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पर्यंत त्यानं मध्यस्थी केली. त्याच्यानंतर देखील मध्यस्थी केली. 22 ऑक्टोबर 1844 नंतर तो परमपवित्र स्थानामध्ये गेला. त्या ठिकाणी देखील तो मध्यस्थी आज देखील करत आहे. पण आज न्याय निवडा होत आहे.
पण 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 पर्यंत त्यानं फक्त मध्यस्थी केली, न्यायनिवाडा केला नाही. पण जरा लक्ष द्या, सोन्याची जी ही धूपवेदी आहे, ही धूपवेदी येशू ख्रिस्त मध्यस्थी करत असताना त्याने काय केलं, ते धुपाटणं खाली पृथ्वीवरती टाकलं. म्हणजे त्याचा अर्थ असा की मध्यस्थी करायचं थांबवलं. एका देशासाठी त्यानं मध्यस्थी करायचं थांबवलं. कोणत्या काळामध्ये? पवित्र स्थानाच्या काळामध्ये म्हणजे 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पर्यंत हा जो काळ आहे, त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताने कोणत्या तरी देशाचा कृपेचा काळ संपवला किंवा त्याचा न्याय केला. पण धुपाटणं खाली टाकणे म्हणजे मध्यस्थी पूर्ण जगासाठी बंद झाली असं नाही. मध्यस्थीचं काम आज देखील सुरू आहे. कृपेचा काळ अजून देखील सुरू आहे. न्यायनिवाडा अजून देखील सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जगासाठी कृपेचा काळ संपेल म्हणजे येशू ख्रिस्त मध्यस्थी करायचा थांबेल. पण ह्या ठिकाणी पवित्र स्थानामध्ये त्यानं मध्यस्थी करायचं थांबवलेलं आहे. याचा अर्थ असा की एक देश आहे, त्या देशाची मध्यस्थी करणं येशू ख्रिस्तानं थांबवलं. तो देश कोणता? आता रोमचा पाडाव कसा झाला हे आपण थोडक्यात पाहूया. रोम म्हणजे त्या ठिकाणी पूर्व रोम आहे आणि पश्चिम रोम आहे. पूर्व रोम आहे आणि पश्चिम रोम आहे. तर पहिले 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी सांगतात. पहिले 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी सांगतात. म्हणून आपण कधीही 7 करण्यांचा विचार करत असताना 7 करणे विशेष करून पाहत असताना आपण पहिले 4 करणे वेगळे पाहायचे आणि बाकीचे 3 करणे वेगळे करायचे. एकूण 7. पहिले 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी सांगतात आणि 5वा आणि 6वा करणा जो आहे तो पूर्व रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी आपल्याला सांगतात. तर आपण टप्प्याटप्प्याने शिकायचं आहे. कारण की देवाच्या वचनामध्ये विशेष करून 7 करणे ह्या गोष्टीविषयी शिकत असताना आपल्याला विशिष्ट असं मार्गदर्शन पाहिजे बंधू आणि भगिनींनो. कारण की खूप लोक ज्यावेळेस 7 करण्यांचा अभ्यास करतात त्यावेळेस त्यांना कळत नाही, नेमकं समजत नाही. त्यांना समजण्यासाठी कठीण जातं की 7 करणे नेमके आहेत तरी काय. 7 करणे नेमके आहेत तरी काय. कारण की ते ह्या ठिकाणी असं वाचतात की येशू ख्रिस्त देवदूत जो आहे तो मध्यस्थी करत आहे, तो धुपाटणं काय करतो, खाली टाकतो. म्हणजे त्या लोकांना वाटतं की मध्यस्थीचं काम संपलं. आता मध्यस्थीचं काम जर पवित्र स्थानात संपलं तर परम पवित्र स्थानामध्ये येशू ख्रिस्त काय करत आहे. जर कृपेचा काळ पवित्र स्थानातच संपला, धुपाटणं टाकलं, म्हणजे जर आपण असा विचार केला की पूर्ण जगासाठी मध्यस्थी संपली, तर मग आपल्याला तारणाची आशा आहे का आज? कारण की आपण 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनच्या नंतर आहोत. म्हणून आपण ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ती म्हणजे येशू ख्रिस्त धुपाटणं खाली टाकतो आणि ते पृथ्वीवर ते टाकतो असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे पृथ्वीवरचं राष्ट्र एक जे आहे, जे राष्ट्र फार प्रसिद्ध आहे, त्या राष्ट्राचा कृपेचा काळ संपतो असं आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आणि 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 पर्यंत कोणतं राष्ट्र आहे ते रोमचं राष्ट्र आहे. पश्चिम रोम आणि पूर्व रोम. आणि 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव याच्याविषयी आपल्याला सांगतात. पण ह्या ठिकाणी जर आपण थोडं त्याच्या अगोदर विचार करूया. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरण 8:7 मध्ये, पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. म्हणजे पहिला कर्णा ज्यावेळेस वाजवण्यात आला त्यावेळेस रक्त मिश्रित गारा म्हणजे काय, थोडक्यात ते बर्फासारखं त्यांचा आकार जरी वेगळा असला, गोल असला तरी ते बर्फासारखं त्या गारा असतात. आणि ह्या ठिकाणी लिहिले रक्त मिश्रित गारा व अग्नी. आता ह्या ठिकाणी विचार करण्यासाठी गोष्ट आहे की बर्फ म्हणजे गारांचाच प्रकार, बर्फ किंवा गारा ज्या आहेत त्या आणि अग्नी एकत्र कशी येऊ शकतील.
अग्नी उष्ण आहे आणि बर्फ थंड आहे. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं रक्त मिश्रित गारा आणि अग्नी उत्पन्न होऊन त्यांनी पृथ्वीवरती वृष्टी केली. त्यांच्याद्वारे पृथ्वीवरती वृष्टी झाली. आता ज्यावेळेस आपण करण्यांविषयी शिकतो त्यावेळेस दोन गोष्टीचा वापर करायचा, दोन गोष्टीविषयी लक्ष ठेवायचं की वेळ कोणती आहे आणि ठिकाण कोणतं आहे. आता ह्या ठिकाणी आपण कसं शोधून काढलं की हे चार करणे जे आहेत किंवा ह्या करण्यांविषयी आपण शिकत असताना आपण कसं म्हणालो की धुपाटणं ज्यावेळेस खाली टाकण्यात आलं, पृथ्वीवरती टाकण्यात आलं, त्यावेळेस कृपेचा काळ रोमसाठी संपला, म्हणजे पश्चिम रोम आणि पूर्व रोमसाठी संपला. हे कसं शोधून काढलं? वेळेनुसार आपण शोधून काढलं, ठिकाणानुसार आपण शोधून काढलं. वेळ पाहिली आणि मग त्याच्यानंतर आपण ठिकाण पाहिलं. म्हणजे ज्यावेळेस 7 करण्यांचा विचार करतो त्यावेळेस बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि ठिकाण ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. प्रगटीकरणाचा अभ्यास करत असताना, दानिएलचा अभ्यास करत असताना वेळ आणि ठिकाण ह्या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. एवढंच नाही तर बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असा विचार करायचा की ज्यावेळेस आपण 7 करण्यांचा विचार करतो त्यावेळेस आपण असं पाहिलं पाहिजे की कोणामुळे हा त्रास होतो आणि काय त्रास होतो. दोन गोष्टी, म्हणजे थोडक्यात पीडा येते, पण ती पीडा काय आहे आणि ती पीडा कोण आणतं, ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस आपण करण्यांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. फार फार महत्वाचा मुद्दा. जर तुम्ही कोणाला करण्यांविषयी शिकवाल तर वेळ आणि ठिकाण ह्या दोन गोष्टी, आणि प्रत्येक करणा ज्यावेळेस उघडला जातो त्यावेळेस कोणामुळे काय विपत्ती होते, कोणामुळे काय त्रास होतो, ह्या दोन गोष्टी, कोण आणि काय त्रास होतो या दोन गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं रक्त मिश्रित गारा आणि अग्नी उत्पन्न झाल्या आणि त्यांची पृथ्वीवरती वृष्टी झाली आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला. आता पृथ्वीचा भाग जर जळून गेला तर तो गारांमुळे जळून जाईल का, बर्फामुळे जळून जाईल का? नाही, तर बर्फासाठी अग्नी आहे, हे फार महत्वाचं. आणि 1/3 झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. आता गवत किंवा झाडे हे कशाला दर्शवतं, पण ह्या ठिकाणी आपण त्याच्या अगोदर गारा आणि अग्नी याचा अभ्यास करूया. स्तोत्र संहिता 148:8 अग्नी, गारा, हिम व धुके. स्तोत्र संहिता 148 याचा 8वं वचन. अग्नी, गारा, हिम व धुके यांची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ. स्तोत्र संहितामध्ये देवाचं वचन म्हणतं की त्याची आज्ञा म्हणजे देवाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी गारांचा, अग्नीचा वापर केला जातो. देवाची जी आज्ञा आहे ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी. इयोब याचा 38वा अध्याय, इयोब याचा 38वा अध्याय आणि 22वा वचन. तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय, तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की गारांचे भांडार तू पाहिली आहेस काय. इयोब 38:23 मध्ये काय लिहिलंय, संकट समयासाठी, लढाई व युद्ध यांच्यासाठी, यांच्या प्रसंगासाठी राखून ठेवलेले आहेत. म्हणजे गारा ज्या आहेत त्या कशासाठी देवाने राखून ठेवलेल्या आहेत, संकट समयासाठी, लढाईसाठी, युद्ध यांच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, पहिला करणा ज्यावेळेस वाजतो त्यावेळेस गारा ज्या आहेत त्या काय करतात, देव त्या गारांच्या द्वारे एक देशावरती संकट किंवा लढाई किंवा युद्ध आणतो. झाडे आणि गवत कशाला दर्शवतं? यशायाचा 65वा अध्याय 22वा वचन. यशायाचा 65वा अध्याय आणि 22वा वचन. ते घर बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळे दुसरे खातील, असे व्हायचे नाही. देवाचं वचन म्हणतं कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. म्हणजे वृक्ष मनुष्याबरोबर त्याची तुलना केलेली आहे, झाडाची तुलना मनुष्याबरोबर केलेली आहे. म्हणजे थोडक्यात झाड लोकांना दर्शवतं किंवा मनुष्याला दर्शवतं. म्हणजे जरा लक्ष द्या, अग्नी आणि गारांचा वर्षाव पृथ्वीवरती झाला आणि झाडे जळून गेली. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी लिहिलेलं आहे पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला, 1/3 झाडे जळून गेली.
प्रकटीकरण 8:7 मध्ये पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला, 1/3 झाडे जळून गेली, सर्व हिरवं गवत जळून गेले. आता झाड म्हणजे लोक किंवा मनुष्य. आता गवत म्हणजे काय? यशायाचा 40वा अध्याय 7वं वचन. यशायाचा 40वा अध्याय 7वं वचन गवत कशाला दर्शवते? गवत सुकते, फूल कोमजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहेत. लोक खरोखर गवतच आहेत. गवत देखील लोकांना दर्शवतं. गवत आणि झाडं जे आहेत ते लोकांना दर्शवतात. म्हणजे जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, देवाने गारांचा वापर केला, गारांचा आणि अग्नीचा वापर केला. म्हणजे काय? जरा ह्या ठिकाणी जर आपण वापर जर पाहिला तर देव काय करतो? लोकांचा वापर करतो लढाईसाठी. आता जर तुम्ही विचार केला तर अक्षरशः गारा पडल्या का स्वर्गाच्या राज्यातून किंवा देवाकडून? येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस दुपाटनं खाली टाकलं, पहिला करणा वाजला, त्यावेळेस अक्षरशः गारा पडल्या का? आणि त्यांनी लोकांचे जीव घेतले का? प्राण घेतले का? पश्चिम रोमचा पाडाव गारांमुळे झाला का? पण ह्या ठिकाणी गारा आणि अग्नी जे आहे ते देवाने वापरलेलं माध्यम असं आपण पाहू शकतो. तर देवाने कोणत्या माध्यमाचा वापर करून पश्चिम रोमचा पाडाव केला ते आपण थोडक्यात पाहूया. पहिला करणा म्हणजे अग्नी आणि गारांचा वर्षाव, म्हणजे थोडक्यात विसिगॉथ्स ह्या वंशाने किंवा विसिगॉथ्स ह्या कळपाने पश्चिम रोमवरती लढाई केली. पश्चिम रोमवरती लढाई केली. कधी? 396 इसवी सन पासून 410 इसवी सन पर्यंत त्यांनी लढाई केली आणि पश्चिम रोमचा काही भाग जो आहे त्याचा पाडाव केला. पहिला करणा ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस काय होतं? बंधू आणि भगिनींनो, आपण असं पाहत आहोत की दुपाटनं खाली टाकणे म्हणजे एका देशाचा कृपेचा काळ संपणे, म्हणजे त्यावरती लढाई होणे, त्या कृपेचा काळ संपणे. देव त्यांचा न्याय करतो, देव त्यांच्यावरती पीडा आणतो. कशी पीडा आणली? विसिगॉथ्स ह्या वंशाद्वारे किंवा कळपाद्वारे पश्चिम रोमचा काही भाग जो आहे 1/3 आपण वाचलं, तो भाग जो आहे तो 396 इसवी सन पासून 410 इसवी सन पर्यंत त्याचा पाडाव करण्यात आला. पश्चिम रोमचा काही भाग. प्रकटीकरणाचा 8वा अध्याय 8वं वचन. दुसऱ्या देवदूताने करणा वाजवला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. प्रकटीकरण 8:9. आणि समुद्रातील प्राण्यांपैकी 1/3 प्राणी मरण पावले, तसेच 1/3 तारवांचा नाश झाला. आता जमिनीपासून आपण पाण्याकडे जात आहोत. गवत, झाड ह्या जमिनीवरच्या गोष्टी आहेत. पण आता ह्या ठिकाणी लिहिलंय की ज्यावेळेस दुसरा करणा वाजला त्यावेळेस समुद्रातील प्राणी 1/3 प्राणी मरण पावले आणि तारवांचा देखील नाश झाला. 1/3 तारवांचा देखील नाश झाला. म्हणजे आता जमिनीपासून पाण्याकडे. म्हणजे ह्या ठिकाणी करणे जसे वाढत आहेत, एक करण्यापासून दुसऱ्या करण्याकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस जो नाश आहे तो जास्त प्रमाणामध्ये होत आहे हे आपण पाहत आहोत. बंधू आणि भगिनींनो, आपण हिरवळी शिवाय राहू शकतो, पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की 1/3 प्राणी जे समुद्रामध्ये आहेत, समुद्र किती मोठा आहे, ते प्राणी मरण पावले आणि तारवांचा देखील नाश झाला. तर ह्या ठिकाणी आपण पाणी म्हणजे काय, ह्याला आपण पाणी कशाला दर्शवते, समुद्र कशाला दर्शवते हे आपण पाहूया. प्रकटीकरण 17:15. प्रकटीकरणाचा 17वा अध्याय 15 वचन. आणखी तो मला म्हणाला, जेथे कलावंतीन बसली आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस, म्हणजे पाणी म्हणजे समुद्र तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे लोक आहेत. म्हणजे समुद्र जे आहे ते लोकांना दर्शवतं. म्हणजे दुसरा करणा ज्यावेळेस वाजवण्यात आला त्यावेळेस समुद्रामधले जे प्राणी आहेत ते मरण पावले. म्हणजे थोडक्यात लोकांवरती लढाई झाली. तर आता जरा लक्ष द्या की कोणत्या वंशाने पश्चिम रोमचा बाकीच्या जे ठिकाण आहेत त्यांचा पाडाव कसा केला. पश्चिम रोम विषयी विचार करत आहोत. पश्चिम रोमचा पाडाव टप्प्याटप्प्याने झाला. पहिला पाडाव जो झाला
तो पश्चिम रोमचा काही भाग कुणी काबीज केला किंवा त्यांनी कुणी पाडाव केला? विसिगॉथ या वंशाने किंवा कळपाने. आता दुसरा जो कर्णा वाजवण्यात आला त्यावेळेस वॅन्डल्स ह्या कळपाने, वॅन्डल्स ह्या वंशाने 430 इसवी सन पासून 455 इसवी सन पर्यंत, 430 इसवी सन पासून 455 इसवी सन पर्यंत त्यानं पश्चिम रोमचा दुसऱ्या भागाचा पाडाव केला. पश्चिम रोम विषयी पाडाव याच्याविषयी आपण शिकत आहोत. पहिले 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव आणि 5 आणि 6 कर्णा जो आहे तो पूर्व रोमचा पाडाव जो आहे याच्याविषयी आहे. प्रगटीकरणाचा 8वा अध्याय आणि 10वं वचन. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या 1/3 पाण्यावर पडला. आता देवाचं वचन म्हणतं की तारा, मशालीसारखा एक तारा आकाशातून खाली पडला. आता ह्या ताऱ्याविषयी आणखी जास्त काय माहिती आहे का बघूया आपल्याला. प्रगटीकरणाचा 8वा अध्याय 11 वचन. त्या ताऱ्याचे नाव कडुदवना आणि पाण्याच्या 1/3 कडुदवना झाला आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली कारण ते कडू झाले होते. आता ह्या ज्या भाषा आहेत ना बंधू आणि भगिनींनी, ह्या भाषा आपण साध्या सोप्या भाषेमध्ये शिकायच्या आहेत. गोंधळ नको म्हणून आपण टप्प्याटप्प्याने शिकत आहोत. ज्यावेळेस करण्यांचा आपण विचार करतो त्यावेळेस वेळ आणि ठिकाण ठरवणं फार गरजेचं आहे. मग आपण 4 करण्यांविषयी शिकायचं. जोपर्यंत आपण वेळ ठरवत नाही, जोपर्यंत आपण ठिकाण ठरवत नाही, तोपर्यंत आपण 4 करण्याविषयी शिकून चालणार नाही. जोपर्यंत येशू ख्रिस्त त्यानं दुपाटनं पृथ्वीवरती टाकलं त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण 4 करणे शिकू शकत नाही. नाहीतर गोंधळ होईल. नाहीतर लोक म्हणतील दुपाटनं खाली टाकलं म्हणजे कृपेचा काळ संपला. कृपेचा काळ संपल्यानंतर मग ह्या 4 करण्यांचा किंवा 7 करण्यांचा नाश झाला असं जर म्हटलं तर मग फारच गोंधळ. कृपेचा काळ जो आहे तो पूर्ण जगासाठी अजून संपायचा आहे. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की दुपाटनं खाली टाकलं म्हणजे कृपेचा काळ संपला. म्हणजे मध्यस्थी येशू ख्रिस्तानं थांबवली. कोणासाठी? रोमसाठी थांबवली. कधीपर्यंत म्हणजे कोणत्या काळामध्ये? 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 ह्या कालावधीचाच फक्त आपण विचार करत आहोत. कडुदवना म्हणजे काय किंवा कडवटपणा म्हणजे काय? विलाप गीतेचा 3रा अध्याय 15 वचन. त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडुदवना पाजतो. बंधू आणि भगिनींनो, पश्चिम रोमच्या वरती क्लेश आले. कडुदवना म्हणजे कडवटपणा म्हणजे क्लेश आला म्हणजे त्रास संकट या लोकांवरती आला असं आपण म्हणू शकतो. हंस ह्या कळपाचा वापर करून देवाने 451 इसवी सन पासून 453 इसवी सन पर्यंत पश्चिम रोमचा काही भागाचा पाडाव केला. म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती विजय प्राप्त केला. कोणाद्वारे? हंस या कळपाद्वारे, हंस या वंशाद्वारे. प्रगटीकरण याचा 8वा अध्याय 12 वचन. 4थ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्यांचा 1/3 ह्यावर प्रहार झाला. म्हणजे 4था कर्णा ज्यावेळेस वाजला त्यावेळेस सूर्य, चंद्र आणि तारे त्यांचा 1/3 भाग जो आहे त्याच्यावरती प्रहार झाला. आता सूर्य, चंद्र आणि तारे कोणाला दर्शवतात? बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं त्यांच्या तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसेच रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. म्हणजे दिवसाही प्रकाश होऊ नये, रात्री प्रकाश होऊ नये म्हणून सूर्य, चंद्र, तारे यांच्यावरती हा प्रहार झाला. कधी? 4था कर्णा ज्यावेळेस वाजला त्यावेळेस. आता सूर्य, चंद्र, तारे कशासाठी आहेत? उत्पत्ती याचा ज्यावेळेस आपण 37वा अध्याय आणि 9वं वचन वाचतो, ज्या ठिकाणी योसेफाला स्वप्न पडतं आणि ते स्वप्न काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया. त्या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि तारे यांचा वापर केलेला आहे. उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 9वं वचन. पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. योसेफ आणि त्याच्या भावामध्ये चांगले संबंध नसताना देखील योसेफाने त्याच्या भावाला स्वप्न काय होतं ते सांगितलं. पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, पहा
मला आणखीन एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे ह्यांनी मला नमन केले. म्हणजे जरा लक्ष द्या, सूर्य, चंद्र, तारे हे जे आहेत हे लोकांचे पुढारी जे आहेत यांना दर्शवतं. आठवतं का? दानिएल याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण शिकलो की तारे म्हणजे लोक, जे लोक बाकीचे लोकांना जे अंधकारामध्ये आहेत त्यांना प्रकाशात आणतात त्यांना तारे म्हटलेले आहे. म्हणजे पुढारी, नेते. आठवतं का ज्यावेळेस आपण प्रभात तारा याच्याविषयी शिकलो त्यावेळेस आपण म्हणालो की जॉन विक्लिफ जो आहे तो प्रभात तारा आहे. आठवतं का? ज्यावेळेस आपण 7 मंडळाविषयी शिकलो त्यावेळेस या गोष्टी आपण शिकलो. पाठीमागच्या गोष्टी विसरून चालणार नाही. पाठीमागच्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणते की चौथा करणा ज्यावेळेस वाजवला जातो त्यावेळेस सूर्य, चंद्र, तारे जे आहेत म्हणजे देशाचे किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचा पाडा होतो. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की हा जो चौथा करणा जो वाजवला त्यावेळेस कोणत्या वंशाने किंवा कोणत्या कळपाने पश्चिम रोमवरती प्रहार केला? जर आपण हेरुली वंशाचा जर विचार केला तर हेरुलीने 476 इसवी सन मध्ये पश्चिम रोमचा पाडाव केला. आता प्रकटीकरणाचा 8वा अध्याय आणि 13वे वचन. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 देवदूत करणे वाजवणार आहेत त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 होणार. बंधूने भगिनींनो, 5वा आणि 6वा आणि 7वा करणा जो आहे याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. तोपर्यंत माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण या सर्व गोष्टी ज्या शिकत आहोत त्याच्यावरती परत एकदा मनन करा. या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवूया, विसरू नये, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्याला फायदा होईल. देव आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो ह्या 4 करण्याच्या द्वारे तू आम्हाला दाखवलेला आहेस की शेवटच्या काळामध्ये शेवटचा जो कृपेचा काळ कसा संपणार आहे आणि पूर्ण जगाचा शेवट कसा होणार आहे हे तू आम्हाला दाखवलेला आहेस. परमेश्वरा, पश्चिम रोमचा पाडाव जसा झाला, मध्यस्थी त्यांच्यासाठी जशी थांबवलीस तशीच पूर्ण जगासाठी येणाऱ्या काळामध्ये तू मध्यस्थी थांबवणार आहेस. या सर्व गोष्टी आम्ही शिकून आजच आम्ही तुझ्याकडं धाव घ्यावी, तुझ्या वचनानुसार चालावं आणि परमेश्वरा आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये पदार्पण करावं आणि सार्वकालिक जीवनामध्ये पदार्पण करून परमेश्वरा पवित्र आयुष्य जगावं असं होऊ दे. कोणाचाही नाश होऊ नये म्हणून विनंती करत आहोत परमेश्वरा की या गहन आणि गूढ गोष्टीद्वारे आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावे, आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडून यावा असं होऊ दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक.